नमस्कार शेतकरी बांधवांनो, कांदा पिकाच्या धोरणासाठी एक महत्त्वाचे 2 शासन निर्णय या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेले आहेत आणि त्यातील जो पहिला शासन निर्णय आहे, तो म्हणजे 12 जून 2025 चा आहे आणि काल म्हणजे 18 जुलै 2025 रोजी शासनाने राज्यातील कांदा पिकाचे धोरण ठरवण्यासाठी आणि विविध उपाययोजना सुचवण्यासंदर्भात श्री पाशा पटेल अध्यक्ष राज्य कृषी मूल्य आयोग महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केलेली आहे आणि मित्रांनो, या समितीचं जे कार्य आहे ते कार्य काय असणार आहे किंवा हा जो महाराष्ट्र शासनाचा जी-आर आहे कांदा या पिकाशी संबंधित, तर तो नक्की काय सांगतोय याची माहिती आज आपण शेतकरी बांधवांनो या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यापूर्वी शेतकरी बांधवांनो, तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या नवीन माहितीसाठी KT डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारची नवीन माहिती तुम्हाला भेटत राहील. चला तर शेतकरी बांधवांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात. नमस्कार शेतकरी बांधवांनो, हाच तो जी-आर आहे 18 जुलै 2025 चा. राज्यातील कांदा पिकाचे धोरण ठरविणे व विविध उपाययोजना सुचविण्यासंदर्भात श्री पाशा पटेल अध्यक्ष राज्य कृषी मूल्य आयोग महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्याबाबतचा हा शासन निर्णय काल म्हणजेच 18 जुलै 2025 रोजी या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे आणि हे एक शुद्धीपत्रक आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की संदर्भाधीन शासन निर्णय दिनांक 12/6/2025 अन्वये राज्यातील कांदा धोरण ठरविणे व विविध उपाययोजना सुचविणे या प्रयोजनासाठी श्री पाशा पटेल अध्यक्ष राज्य कृषी मूल्य आयोग महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीमध्ये सुधारणा करून सुधारित समिती खालीलप्रमाणे गठीत करण्यात येत आहे. तर मित्रांनो, यासाठी तुम्हाला सुरुवातीला 12/6/2025 हा जो शासन निर्णय आहे हा या ठिकाणी तुम्हाला पाहावा लागणार आहे की त्या शासन निर्णयामध्ये काय सांगितलेलं आहे. तर आपण तो शासन निर्णय या ठिकाणी पाहूयात. तर मित्रांनो, हा आहे 12 जून 2025 चा शासन निर्णय. यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की जे महाराष्ट्र राज्य आहे हे भारतातील एक सर्वात मोठं कांदा उत्पादक राज्य असून सन 2023-24 मध्ये कांदा उत्पादनात राज्याचा वाटा अंदाजे 34% आहे. भारत हा जागतिक स्तरावर कांद्याचा सर्वात मोठा निर्यातदार देश असून देशातून निर्यात होणाऱ्या कांदा निर्यातीमध्ये राज्याचा वाटा म्हणजेच महाराष्ट्र राज्याचा वाटा हा जवळजवळ शेतकरी बांधवांनो 40% इतका आहे. देशांतर्गत कांद्याचा पुरवठा आणि निर्यात सुनिश्चित करण्यात राज्य महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतं. कांदा उत्पादनात राज्य अग्रेसर असूनही महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना अनेक आव्हानांचा सामना या ठिकाणी करावा लागतो. त्यामध्ये किमतीतील कमालीचा जो चढ उतार आहे, साठवणुकीसाठी पायाभूत सुविधांचा अभाव असणं, निर्यातीवर वारंवार घालण्यात येणारे निर्बंध आणि काढणी पश्चात नुकसान यांचा यामध्ये किंवा या आव्हानांचा यामध्ये समावेश होतो. त्याचबरोबर कांदा आयात निर्यात धोरणावर वारंवार होणाऱ्या बदलामुळे कांद्याचा व्यापार विस्कळीत होऊन शेतकरी आणि व्यापारी आर्थिक अडचणीत येत असतात. या सर्व आव्हानांना तोंड देण्यासाठी शेतकरी बांधवांनो किंवा किंमत स्थिरीकरण, साठवणूक विस्तार, निर्यात प्रोत्साहन, बाजार सुधारणा आणि शेतकरी कल्याण या उपायावरती लक्ष केंद्रित करण्यासाठी सर्वसमावेशक कांदा धोरण ठरवण्यासाठी उपाययोजना सुचविण्यासंदर्भात समिती गठीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्याचनुसार या ठिकाणी एक शासन निर्णय त्यांनी काढलेला आहे आणि त्यामध्ये ही समिती गठीत करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये या समितीचे अध्यक्ष हे श्री पाशा पटेल अध्यक्ष राज्य कृषी मूल्य आयोग हे असणार आहेत. बाकीचे अन्य बरेचसे सदस्य या ठिकाणी आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव जिल्हा नाशिक आणि सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर यांना सुद्धा या समितीमध्ये सदस्य म्हणून त्यांनी घेतलेलं आहे. याशिवाय कृषी विद्यापीठ राहुरीचे जे विभाग प्रमुख आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी या समितीमध्ये सदस्य म्हणून घेतलेलं आहे. बरेचसे सदस्य आहेत, जवळजवळ 18 सदस्य आणि एक अध्यक्ष, अशा प्रकारे ही जी समिती आहे ती गठीत करण्यात आलेली आहे. आता या समितीची काही प्राथमिक उद्दिष्टे सुद्धा त्यांनी या ठिकाणी दिलेली आहेत. तर मित्रांनो, हा जो जी-आर आहे किंवा हे जे 2 जी-आर आहे
हे दोन्ही जे आर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये याच्या लिंक तयार करून मी नक्की त्या ठिकाणी टाकेन. हे दोन्ही जे आर डाउनलोड करून तुम्ही अगदी व्यवस्थित नंतर यावरती अजून एकदा तुम्ही प्रकाश टाकू शकता किंवा वाचू शकता. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी आपण पुढं समितीच्या कामकाजाची कार्यव्याप्ती, नक्की ही जी समिती आहे काय काम करणार आहे, त्याची व्याप्ती कुठेपर्यंत असणार आहे याची माहिती पाहणार आहोत. कांदा उत्पादनासाठी वापरण्यात येणाऱ्या ज्या विविध लागवड पद्धती आहेत किंवा विविध प्रकार वापरण्यात येणारे जे वाण आहे किंवा बियाणे आहेत, याशिवाय भौगोलिक वातावरणानुसार कांदा उत्पादनासाठी वापरण्यात येणाऱ्या ज्या विविध पद्धती आहेत, यामुळे उत्पादनावर होणाऱ्या परिणामांचं सखोल विश्लेषण करणं हे या समितीचं काम असणार आहे. म्हणजेच शेतकरी बांधवांनो, शेतकरी कोणत्या वाणाचं किंवा बियाणाचा उपयोग करतात, भौगोलिक वातावरणानुसार कोणता कांदा किंवा कोणतं कांदा बियाणं कोणत्या भागामध्ये चांगलं उत्पादन देऊ शकतं, याविषयी संशोधन करण्याचं काम ही समिती करणार आहे. त्याशिवाय आंतरराष्ट्रीय व केंद्र शासनाचे व्यापार धोरणाचे आयात आणि निर्यातीवरील होणाऱ्या परिणामांचे विश्लेषण करणे. म्हणजे शेतकरी बांधवांनो, जर कांदा आयात केला तर त्या आयातीचा शेतकरी बांधवावरती किंवा कांद्यावरती होणारा परिणाम, निर्यात केल्यानंतर होणारा परिणाम, या दोन्ही परिणामांचं विश्लेषण करण्याचं काम ही समिती करणार आहे. त्यानंतर या ठिकाणी त्यांनी तिसरी कार्यव्याप्ती अशी दिलेली आहे की कांदा उत्पादन व त्याची विक्री यामधील शेतकरी, व्यापारी, निर्यातदार, धोरणकर्ते, ग्राहक या सर्व भागधारकाकडील तपशील माहितीचे विश्लेषण करणे. त्याच्यानंतर चौथी कार्यव्याप्ती त्यांनी अशी दिलेली आहे की साठवणूक प्रक्रिया व दर निश्चिती यामध्ये निर्माण होणाऱ्या आव्हानांचा अभ्यास करणं. म्हणजेच कांदा जर साठवणूक करायचा असेल तर त्या ठिकाणी कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागणार आहे, कांद्यावरती जर प्रक्रिया करायची असेल तर कोणत्या अडचणी किंवा समस्या उद्भवू शकतात, दर निश्चिती संबंधी ज्या समस्या आहेत किंवा अडचणी आहेत, आणि या सर्वांचा अभ्यास करणं आणि हे काम या समितीचं असणार आहे. याशिवाय शास्त्रशुद्ध पद्धतीने तसेच आधुनिक शीत साखळी पद्धतीने कांदा साठवणुकीसाठी शिफारस करणे. म्हणजे अत्याधुनिक पद्धतीचा वापर करून या ठिकाणी कांदा साठवण कशा पद्धतीने करता येईल याची शिफारस सुद्धा या समितीमार्फत केली जाणार आहे. कांदा टंचाईच्या काळात ग्राहकांना परवडणाऱ्या दरात कांदा पुरवण्याच्या दृष्टीने बफर स्टॉक निर्मिती आणि बाजार हस्तक्षेप यासाठी सुसंगत यंत्रणा विकसित करण्याचं काम ही जी समिती आहे ती समिती करणार आहे. त्यानंतर पुढे मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणाऱ्या दराच्या अनुषंगाने बाजार पातळीवर होणारा मध्यस्थ खर्च, ज्याच्यामध्ये त्यांनी या ठिकाणी असं दिलेलं आहे की वाहतूक, आडत, दलाली इत्यादी कमी करण्याच्या दृष्टीने शेतकरी सहकारी संस्था मजबूत करण्यासाठी उपाययोजना सुचवण्याचं काम ही समिती करणार आहे. पुढे मित्रांनो, त्यांनी या ठिकाणी कांदा दर स्थिरीकरण व दर घसरण जोखीम कमी करण्यासाठी उपाययोजना सुचवण्याचं काम सुद्धा ही समिती करणार आहे. पुढं कांद्याची निर्यात वाढवण्यासाठी आणि बाजारातील विविधीकरणासाठी कृती आराखडा तयार करण्याचं काम सुद्धा या समितीच्या मार्फत या ठिकाणी केलं जाणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, आतापर्यंत आपण पाहिली कार्यव्याप्ती होती आणि कार्यपद्धती जी आहे ती या पद्धतीनं असणार आहे. तर कशा पद्धतीनं ही जी समिती आहे ही समिती अहवाल तयार करणार आहे. तर त्याच्यामध्ये ही समिती सुरुवातीला शेतकरी, व्यापारी, धोरणकर्ते किंवा या क्षेत्राशी संबंधित जे उद्योग आहेत या उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी यांच्यासोबत सल्लामसलत व क्षेत्रभेटीच्या माध्यमातून ही समिती शेतकरी, व्यापारी वर्ग आणि उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी यांच्याशी संवाद साधणार आहे. त्याच्यानंतर निर्णय घेण्यासाठी कांद्याचा बाजार दरातील कल, बाजारातील मागणी व पुरवठा यांचे संशोधन आणि व्यापार धोरणांच्या परिणामावर आधारित माहिती यांचे संकलन व विश्लेषण या ठिकाणी करण्याचं काम ही जी समिती आहे ती करणार आहे. प्रगतीचा आढावा घेण्यासाठी नियमित बैठकांचं आयोजन करणं, कार्यशाळा घेणं, तज्ज्ञांशी सल्लामसलत करणं आणि धोरणविषयक चर्चा या समितीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. पुढे मित्रांनो, ही जी समिती आहे या समितीला कालावधी दिलेला आहे अहवाल सादरीकरण करण्यासाठी. तो असा आहे की समिती गठीत झाल्याच्या दिनांकापासून समितीचा कार्यकाल हा
6 महिन्यांचा असेल असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. आणि समितीने अंतरिम अहवाल समिती गठीत झाल्याच्या दिनांकापासून 1 महिन्याच्या आत हा सादर करावा लागणार आहे. त्यानंतर मित्रांनो, प्रत्येक 2 महिन्यानंतर ही जी समिती आहे हा अहवाल संबंधित प्राधिकरणाकडे सादर करणार आहे. कार्यकाल समाप्तीपूर्वी अंतिम अहवाल, धोरणाचा मसुदा, सविस्तर कृती आराखड्यासह सादर करण्याची जबाबदारी या समितीवरती असणार आहे. तर थोडक्यात शेतकरी बांधवांनो, ही जी समिती आहे ही कांदा उत्पादनातील आव्हानं, या आव्हानावरती किंवा ज्या अडचणी येतात त्याच्यामध्ये नैसर्गिक आपत्ती असेल, कांदा साठवणूक असेल, या सर्व समस्यावरती कशा पद्धतीनं मात करता येईल किंवा उपाययोजना करता येईल किंवा आयात निर्यात जे आहे या आयात निर्यातीचा कशा पद्धतीने समतोल कांद्याच्या दरावरती राखण्यासाठी उपयोग करता येईल या संबंधित ही समिती गठीत केलेली आहे. तर मित्रांनो, ही होती आजच्या व्हिडिओमधील काही महत्त्वाची अशी माहिती जर आपल्यास आवडली तर हा व्हिडिओ नक्की आपल्या गावातील ग्रुपवरती शेअर करा. जय हिंद मित्रांनो, जय महाराष्ट्र.